आजच्या तासाला आपण विरामचिन्हांचा वापर व त्याचा उपयोग हे पाहणार आहोत. याच्यासाठी सुंदर अशी एक ट्रिक मी तुम्हाला आज शिकवणार आहे, समजावून सांगणार आहे. त्यापूर्वी मी ग्रीन बोर्डवरती समोर एक चार्ट तयार करतो, विरामचिन्ह लिहितो, त्यांची नावं लिहितो, त्यांचा वाक्यात कसा उपयोग केला जातो, वापर कसा केला जातो ते लिहितो आणि याच्यातून आपण NEP कौशल्य कुठले शिकणार आहोत ते देखील लिहितो. पण हा जो चार्ट लिहिलाय, माझ्या मते हा लिहिलेला चार्ट आत्ताच्या क्षणामध्ये या 5 मिनिटांमध्ये कुणाचा पाठ होईल असं मला वाटत नाही. तर आपण हा चार्ट कायमस्वरूपी आपल्या लक्षात राहण्यासाठी एक सुंदर अशी ट्रिक मी आज तुम्हाला सांगणार आहे. चला तर बघूयात मग हा चार्ट आपण कशा पद्धतीनं लक्षात ठेवू शकतो. एक सुंदर उदाहरण आणि कायमस्वरूपी तुमच्या लक्षात राहील. बघूयात विरामचिन्हांची नावे, त्यांचा उपयोग आणि त्याच्यातून आपण शिकूयात NEP कौशल्य. कुठले कौशल्य आपण विकसित करणार आहोत. बरोबर आहे. आपण पाठीमागच्या तासाला पाहिलं होतं, परंतु एक महत्त्वाची गोष्ट अशी की आता हा सर्व चार्ट आपण कसा पाठ करणार, कमी वेळेमध्ये आपण तो कसा पाठ करणार याची एक सुंदर ट्रिक आज मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, समोर लक्ष द्या सर्वांनी. आता हे समोर तुमच्या लिहिलेलं आहे पहा. पहिली ओळ आहे इथं पूर्णविराम, इथं त्याचं नाव दिलेलं आहे, इथं चिन्ह आहे, इथं नाव आहे, इथं या नावापासून तयार केलेलं उदाहरण आहे आणि या उदाहरणापासून आपण कुठलं कौशल्य शिकतो ते या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, तर आपण आता ट्राय करूया. हे कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं, तुमची स्मरणशक्ती कशी वाढते किंवा कसं लक्षात ठेवायचं एक सोपी आयडिया मी तुम्हाला सांगतो. समोर लक्ष द्या. नंबर 1 ला आहे इथं काय लिहिले वाचून घ्या एकदा, मी परत हे बोलणार आहे. काय लिहिले, 1 इथं चिन्ह दिलेलं आहे आणि त्याचं नाव दिलेलं आहे. आपण डायरेक्ट 1 नंतर पूर्णविराम लिहूया. ओके, मी आता एवढं खोडतोय, माझ्याकडे लक्ष द्या. तुम्हाला परत मला सांगायचं इथं काय लिहिलंय ते. आपण पटकन 2 मिनिटात खालीपर्यंत जाणार आहोत. समोर लक्ष द्या, 100% लक्ष माझ्याकडे द्या. इथं लिहिलंय 1, इथं त्याचं चिन्ह आहे, या चिन्हाचं नाव इथं दिलेलं आहे. बरोबर आहे. मी हे खोडतोय, हे खोडलं. चला मला तुम्ही सांगा इथं काय लिहिलं होतं, 1 मी शाळेत गेलो, लेखन कौशल्य. मी आता पुढचंही खोडतोय, इकडे लक्ष द्या. मी शाळेत गेलो हे मी खोडलं, पण आता तुम्ही मला सांगणार आहेत परत सुरुवातीपासून. 1 मी शाळेत गेलो, लेखन कौशल्य. मी हे पण खोडलं. आता परत पहिल्यापासून तुम्ही मला सांगणार आहे. 1 मी शाळेत गेलो, लेखन कौशल्य. ओके, नंबर 2 काय आहे, प्रश्नचिन्ह. काय आहे, प्रश्नचिन्ह होतं इथं. बरोबर. चला नंबर 1 पासून. 1 मी शाळेत गेलो, लेखन कौशल्य. 2 प्रश्नचिन्ह तू काय करतोस, संवाद कौशल्य. मी 2 नंबरचेही करून टाकतो हे. आता परत तुम्ही मला पहिल्यापासून सांगणार आहात, आवाज मोठा तुमचा. 1 मी शाळेत गेलो, लेखन कौशल्य. 2 प्रश्नचिन्ह तू काय करतोस, संवाद कौशल्य. नंबर 3 उद्गारवाचक चिन्ह. नंबर 3 उद्गारवाचक चिन्ह. वाह, किती सुंदर आहे. अभिव्यक्ती कौशल्य. कुठलं कौशल्य आहे याच्यातून, अभिव्यक्ती कौशल्य. ओके, नंबर 3 चं काय आहे, वाचलं का तुम्ही. चला मी नंबर 3 डिलीट करतो इथून. इथपर्यंत डिलीट केलं. चला पहिल्यापासून तुम्ही मला सांगणार आहे. स्टार्ट. 1 मी शाळेत गेलो, लेखन कौशल्य. नंबर 2 प्रश्नचिन्ह तू काय करतोस, संवाद कौशल्य. 3 उद्गारवाचक चिन्ह. वाह, किती सुंदर आहे. अभिव्यक्ती
व्हेरी गुड. राम, श्याम आणि गीता खेळत आहे. हे कुठलं कौशल्य होतं? भाषिक कौशल्य होतं. ओके, आपण आता ब्लॅकबोर्ड पूर्णपणे क्लीन केलेलं आहे आणि आता या क्लीन केलेल्या बोर्डवरती देखील आपण वाचन करणार आहोत. क्लीन केलेल्या बोर्डवरती वाचन करणार आहोत. याच्यावरती आता लिहिलेलं आहे का? लिहिलेलं आहे का? तरी आपल्याला वाचता येईल का? लिहिलेलं आहे का? तरी आपल्याला वाचता येईल का? वाचून बघूयात. नंबर 1, म्हणजे एखादा चार्ट तो कुठल्याही विषयाचा असला तरी कमी वेळेमध्ये कशा पद्धतीने लक्षात ठेवायचा याची एक सुंदर आयडिया, एक सुंदर कृती आज मी तुम्हाला दिली. तुम्हाला सर्वांना समजली आयडिया की कमी वेळेमध्ये जास्त भाग कशा पद्धतीने पाठ करायचा याच्यासाठी ही प्रोसेस खूप सुंदर आहे. ही पद्धत फार सुंदर आहे, खूप सोपी आहे आणि याचा प्रत्यक्ष अनुभव आज तुम्ही घेतला. हा चार्ट अगोदर तुम्हाला माहिती होता का? याचं नाव काय होतं? पूर्णविराम होतं. याचं उदाहरण काय होतं? ओके, कौशल्य कुठलं होतं? लेखन कौशल्य होतं. नंबर 2 ला काय होतं? प्रश्नचिन्ह. नाव त्याचं काय होतं? त्याचं उदाहरण काय दिलेलं होतं? ओके,